स्वामी समर्थ ताईंनो. आज आपण एका ताईंनी जो अनुभवलेला अनुभव आहे तो आपल्याशी त्यांनी शेअर केलेला आहे, तोच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तारीख आहे 14 फेब्रुवारी 2025. रात्री 10ची शेवटची एस टी. सविता ताई कोल्हापूरवरून गावाला निघाल्या. एस टीत फक्त 6 लोक, ड्रायव्हर, कंडक्टर आणि बाकीचे जे 6 लोक. घरी सांगितलं 12 वाजेपर्यंत पोचते. एस टी जंगलातून निघाली. बाहेर फक्त अंधार आणि झुरळांचा आवाज. रात्री 1:45 वाजता लाईट गेली. एकदम एस टी बंद झाली. ड्रायव्हर खाली उतरला. इंजिनाला आग लागली आहे म्हणाला. सगळे घाबरून खाली उतरले, पण सविताताई एकटी एस टीत बसून राहिली, कारण बाहेर खूप भीती वाटत होती. 12 वाजले आणि एस टीच्या मागून खुसखुस खुसखुस असा आवाज झाला. सविताताईंनी मागे वळून पाहिले. खिडकीतून एक काळी सावली, ती सावली हळूहळू दरवाजाजवळ आली. कडकड दार वाजलं. दार वाजत होतं, दार उघडा, दार उघडा असं. सविताताई घाबरून कोपऱ्यात बसल्या. मोबाईल बंद, नेटवर्क नाही. बाहेरून आवाज आला. त्या एकट्या तरी काय करू शकत होत्या, कारण आवाज बाहेरून असा येत होता की तू चल आमच्यासोबत, तू चल आमच्यासोबत. सविताताई रडायला लागल्या आणि तेवढ्यात त्यांना आठवलं त्यांच्या सोबत स्वामींचा छोटा एक फोटो आहे. त्यांनी तो फोटो छातीला लावला आणि 108 वेळा जय जय श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली. आणि अचानक एस टीत थंड वारा आला. भगवा प्रकाश. दार आपोआप उघडलं. उंच भगवे कपडे, हातामध्ये काठी, डोळ्यात तेज. बाहेरच्या सावल्या किंचाळल्या आणि जंगलात पळून गेल्या. ते आत आले. सविताताईंच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, घाबरू नकोस, मी आहे ना. सविताताई त्यांच्या पाया पडल्या. ते हसले आणि म्हणाले, चल घरी सोडतो. आणि काय आश्चर्य बघा, ड्रायव्हर झोपेतून उठला. सेल्फ मारला. एस टी सुरू झाली. ते वयस्कर होते. दारातून उतरले आणि अंधारात गायब झाले. 12:30 वाजता सकाळी सविताताई घरी पोचल्या. सकाळी गावात बातमी पसरली. त्या जंगलात काल रात्री चोर पकडले होते. ते एस टीत तरी आले नसेल ना लुटायसाठी, पण नाही. सविताताई ना समजले ते कोण होते. त्यांनी त्या दिवशी स्वामी मठात जाऊन 5 किलो साखर दान केले. पण एकट्याने प्रवास करताना घाबरू नका. फक्त मनात श्री स्वामी समर्थ, स्वामी माझ्यासोबत आहे, हे 1 सेकंदात स्वामी तुमच्यासोबत येतात. तुम्ही एवढं जरी म्हणलात तर स्वामी महाराज तुमच्यासोबत नक्कीच येतील. स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत येणार आहात, एवढं तुम्ही स्वामींना म्हणून तरी बघा. स्वामी तुमच्या कोणत्याही अडचणीला तुमच्यासोबत येणारच. एकदा विश्वास महाराजांवरती ठेवून तरी बघा. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा अनुभव 12 जणांना पाठवा. श्री स्वामी समर्थ.